ओंकारेश्वरच्या पुढे राजघाट नावाचा एक घाट लागतो आणि त्यानंतर बिजासन नावाचं एक गाव लागतं. बिजासनच्या पुढे जाताना काही झाडी चालल्यानंतर जवळपास 51 पहाडिया उतरून म्हणजे अनेक डोंगर चढून उतरून जावं लागतं. मा नर्मदेचा जो तुंब झालेला आहे, आता नर्मदा सागर सरोवर डॅम झाल्यामुळे गरुडेश्वरपासून 11 किलोमीटर अलीकडे काही ठिकाणी अतिशय घुमावदार रस्ता आहे. अनेक ठिकाणी आता नाले सुद्धा तुडुंब भरले आहेत, त्यामुळे जावं लागतं. आता अंतर 250 किलोमीटरचं झालं, पहिले 168 किलोमीटर होतं. तर या झाडीचा असा अनुभव आहे, मला बहुतेक लोकांनी असं विचारलं की बा अश्वत्थामा त्या ठिकाणी आहे, या संबंधीचा तुम्ही काय अनुभव घेतला. तर झाडीमध्ये प्रवेश करताना राजघाटवर मला अनेक लोकांनी सांगितलं की बा तुम्ही एकटे जे प्रवासाला निघाले संयुक्तिक नाही आणि दुसरी असं थोडीशी जंगली पायवाट आहे, बिहड जंगल आहे, लुटण्याचा संभव आहे. म्हटलं माझ्याजवळ आहेच काय लुटण्यासारखं, कारण की माझ्याजवळ एक झोळी असते, दुसरी झोळी मातीची म्हणजे आईची पूजा वगैरे असते, त्यामध्ये काही आरती सामान वगैरे, फोटो, मातेचं जल वगैरे ठेवलेली कुप्पी. म्हटलं आता या ठिकाणाहून मी जाणार, तुम्ही मला थांबवा नका थांबू, म्हणजे तुम्हाला त्रास होईल खूप. म्हटलं हो द्या. आणि सरळ साधारणतः 4 दिवसपर्यंत मी चालत राहिलो. 4 दिवसानंतर अशा ठिकाणी येऊन पोहोचलो की त्या ठिकाणी काही भिल्ल लोक लाकूड तोडे म्हणून होते, ते खाली उतरले आणि 4-5 लोक माझ्यासोबत 4-5 किलोमीटरपर्यंत चालत आले. ते फक्त चालतच होते. मी त्यांना विचारलं तुमचा काय इरादा आहे. ते म्हणाला आप तो जानते ही है. मग मी माझी झोळी काढून ठेवली, ही दुसरी मातीची झोळी काढून ठेवली आणि सांगितलं आता तुम्हाला जे पाहिजे ते सगळं घ्या. आणि त्या ठिकाणी त्यांनी झोळी सगळीच घेतली. मग कोणी त्यातलं काय काय जे सामान लागतं, आमचे काय वस्त्रपरावरण काय असतात एवढंच काय, ते पैसा अडकत त्यात काही मिळत नाही. मग एवढं सगळं झाल्यानंतर साधारणतः 21 पहाडी ओलांडत मी गुजरातच्या अशा भागामध्ये आलो की ज्या ठिकाणी शूलपाणी भगवानचं मंदिर आहे. शूलपानेश्वर मंदिर ओंकारेश्वरच्या मंदिराच्या खालोखाल त्याचं महत्त्व आहे. आणि शूलपाणी झाडी जेव्हा सुरू झाली त्यावेळेस अनेक भिल्ल लोकांकडे मी गेलो, त्यावेळेस आजसुद्धा ते पूर्णतः निर्वस्त्र आहेत. महिलासुद्धा अगदी पानं लावून त्यांची इज्जत सांभाळतात, अशी परिस्थिती आहे. आणि आजही त्या ठिकाणी कोणताही बिजलीचा खांब नाही, काही नाही. काहीतरी एखाद्या टेकडीवर 2-4 घरं आहेत, कुठे 2-4-5 माणसं झाडावर राहतात, कुठे काही राहतात. जसं आपण पाहतो आजपर्यंत, म्हणजे ऐकत होतो की आदिवासी राहतात, तर आदिवासींमधलेही ते आदिवासी समजा अगदी प्राचीन काळापासून की तुम्ही आज गॉगल लावून गेले तरी त्यांना तुमची भीती वाटते, अशा प्रकारचा त्या ठिकाणचा भाग आहे. त्यांचा काहीच जनसंपर्क नाही आहे. चारही बाजूला 100-200 किलोमीटर जंगलच जंगल आहे आणि मध्यभागी शूलपानेश्वरची झाडी आहे. शूलपानेश्वरच्या झाडीजवळ मी गेलो आणि एका भिल्लाला विचारलं. त्यांना मामा म्हणतात, मा नर्मदेचे भाऊ म्हणून त्यांना मामा म्हणतात. तर म्हटलं बा इथे मला शूलपानेश्वर मंदिर कुठे पाहायला मिळेल. निश्चित म्हणे आहे, पण शूलपानेश्वर मंदिर मला एकाने दुरून दाखवलं, फक्त त्याचं मला शिखरच पाहायला मिळालं 1.5 फूट साधारणतः. पण त्यानंतर मी त्यांना हे विचारलं की तुम्हाला हे जे मंदिर पूर्वी पाहायला मिळालं असेल, म्हणे आता 5 वर्ष झाले तर पाण्यामध्ये गेलं आहे, कारण की नर्मदा सागर सरदार सरोवरचा जो डॅम जो बनला त्यासाठी मेघा पाटकर वगैरेंचं जो आंदोलन जे झालं, तर म्हणे आता हे डूबमध्ये आलं आणि या ठिकाणी पावसाळ्यामध्ये हे पूर्ण डुबलेलं असतं. आता तिथेच मी दंडवात घातला शूलपानेश्वराला आणि पुढे पहाडी उतरत पहाडी चढणं उतरणं इतकं कठीण आहे की अनेक ठिकाणी माझं कमंडलू जे होतं ते सुद्धा मला खूप त्रासदायक ठरलं, कारण की अतिशय अगदी पाय अनेक ठिकाणी खाचांमध्ये घालून आणि जशी पाल चालते त्याप्रमाणे अगदी सरपटत चालायचं उतरायचं, अशा प्रकारचा तो. डाव्या बाजूला पूर्णपणे पहाडीची खाच, उजव्या बाजूला पूर्णपणे नर्मदा माई, म्हणजे एकदा इकडे किंवा इकडे गेले तरी कुठेही तुमचा ग्रंथ आटोपला असं समजावं. एक दिव्यच आहे, त्या दिव्यातून मातेनेच मला पलीकडे पोहोचवलं. अनेक पर्वत असे आहेत की मी खरोखर जेव्हा उतरल्यानंतर मी वरती पाहिलं त्यावेळेस मी हे आश्चर्य करत होतो की माझ्यासारखा दुर्बल व्यक्ती एवढी मोठी पहाडी कसं काय चढून आला. म्हटलं आई ही फक्त तुझीच कृपा आहे, अन्यथा शक्य नाही. मात्र एवढं निश्चित, अनेक ठिकाणी मी अतिशय घाबरलो आणि म्हटलं आई आता फक्त तूच आहे, तुझ्याशिवाय कोणीच नाही. ही अनुभूती सुद्धा एक विलक्षण अनुभूती असते ज्यावेळेस मनुष्य अगदी कोणी मागे पुढे नसतं
आणि काहीच नसतं त्यावेळेस. एक कमंडलू फक्त माझ्यासोबत होता आणि आते आईची झोळी होती, यापेक्षा दुसरं काही सामान नव्हतं. पण अनेक काळ अशा परिस्थितीत माझा गेल्यामुळे मन थोडं पक्क झालेलं होतं की आता या सगळ्या परिस्थितीत आपल्याला पुढे जायचं. पुढे जेव्हा 7-8 किलोमीटर मी गेलो, एका वृक्षाखाली, वटवृक्षाखाली एक भला आडदांड माणूस बसला होता. आडदांड म्हणजे साधारण 6.5-7 फूट उंच, काळा कभिन्न, डोळे अगदी भले मोठे आणि शरीर आणि धडधाकट, म्हणजे माझी मांडी म्हणजे त्याचं मनगट. म्हटलं असा प्राणी मी आता या प्रवासात पहिल्यांदाच पाहून राहिलो, आणखीन कोणी भेटेल पुढे सांगता येत नाही. त्याला पाहिल्यावर मी थोडंसं दुरूनच दंडवत केला. तर ते म्हणाले, आओ भाई साहब, आप नर्मदा परिक्रमा वासी लगते हो, आइए मेरे पास. त्याचं बोलणं वगैरे चांगलं वाटल्यामुळे त्याच्याजवळ जाऊन मी बसलो. म्हटलं अभी भाई साहब अभी शाम हो गई है, मैं यहाँ मुकाम करना चाहता हूँ, तो यहाँ कोई स्थान है? बोले स्थान क्या, ये पेड़ के नीचे बस अपना सोना है. आणि त्याच ठिकाणी मी झोपलो थोडा वेळ. थंडी वाजायला लागली. त्या सद्गुरु, त्या साधू महात्म्याने त्या ठिकाणी काडी कचरा गोळा केला आणि आगी वगैरे लावली. थोडंसं आम्ही बसलो. काही विचारावं त्याला न विचारावं हा मला मोठा प्रश्न पडला. पण तो स्वतःच बोलायला लागला. आप बोले शूलपानेश्वर झाड़ी से आ गए हो, तो शूलपानी भगवान का मंदिर आपने देखा? मी त्याला म्हटलं की त्याचं मला शिखर पाहायला मिळालं फक्त, आणि मी मानूनच मी समाधान मानतो. परंतु मला एक असं ऐकण्यात होतं की शूलपाणीच्या झाडीमध्ये अश्वत्थामा भेट देतो. म्हणजे का भेट देत नाही, मला तर दिली आहे भेट. म्हटलं पण मला अजून कशी काही भेट नाही झाली. तर म्हटलं आता तुम्हाला केव्हा भेट झाली, कशी झाली आपण सांगाल? म्हणे अगदी निश्चित. आता या ठिकाणी म्हणे मी आलो, ही माझी 3री परिक्रमा आहे. मी 94 मध्ये पहिल्या परिक्रमेत निघालो. मी सुद्धा महाराष्ट्रातला, सांगली जिल्ह्यातला. माझं नाव डोफे महाराज. आणि तो मराठीमध्ये बोलायला लागला. जेव्हा मी त्याला औरंगाबादचा म्हणून सांगितलं त्यावेळेस, मग तो अस्खलित मराठीत बोलायला लागला आणि त्याने सांगितलं, या ठिकाणी जेव्हा मी 94 मध्ये आलो त्या अगोदर मी भारत भ्रमण केलं उत्सुकतेपोटी. पण माझ्या असं डोक्यात होतं नर्मदा परिक्रमा करायची, आणि मी आता नर्मदा परिक्रमेत आहे. तर म्हणे 94 मध्ये पहिली परिक्रमा माझी चालू असताना शूलपाणीच्या झाडीत मी आलो. शूलपाणीच्या झाडीत आल्यानंतर या ठिकाणी सायंकाळी जवळपास 6 वाजताच्या आसपास मी शूलपाणी मंदिराजवळ पोहोचलो. त्यावेळेस म्हणे माझ्याजवळ एक लंगोट, एक उपर्ण, एक दंड आणि एक त्रिशूळ, फक्त एवढंच होतं. आणि एवढं घेऊन मी शूलपाणेश्वर मंदिराजवळ आलो तर पुजारी म्हणाला, थोडं लवकर करा, दरवाजा बंद होईल, तुम्ही दर्शन घेऊन या. शूलपाणेश्वरचा दरवाजा आहे आणि या दरवाजाच्या आतमध्ये 50 शिड्या आहेत आणि आतमध्ये शिवलिंग आहे आणि दोन्ही बाजूला भिंत आहे. आणि शिवलिंगाचं दर्शन घेऊन मी पुन्हा पुजाऱ्यासोबत वर आलो आणि पुजाऱ्याने त्या ठिकाणी मला रात्री तिथे मुक्काम करा सांगितलं आणि थंडी वाढत चालली. मग असा विचार आला की आपण आता हा दरवाजा उघडून आतमध्ये शिड्यांवर, या 5 शिड्यांनंतर एक 6वी जी शिडी आहे ही म्हणजे थोडी रुंद आहे, मग त्या ठिकाणी साफसूफ करून आपण झोपू जाऊ. त्यानंतर खालच्या ज्या शिड्या आहे, शिवलिंग आहे, शिवाच्या ठिकाणी खाली दिवा आहे चालू, थोडासा आधार होईल. आणि दोन्ही बाजूला भिंत, साधारणतः 5 फुटामध्ये 5 फुटाचं अंतर, ही भिंत आणि इथे दरवाजा. दरवाजातून म्हणे मी आत प्रवेश केला 5 शिड्या ओलांडून. जी मोठी चौडी शिडी आहे त्या ठिकाणी येऊन झोपलो. दरवाजा मी आतून लोटून घेतला. साखळ वगैरे लागण्याची काही व्यवस्था नव्हती, पण दरवाजा इतका वजनदार, साधा हवेने उघडणार नाही एवढं निश्चित. आणि एक झोप माझी झाली 12:30-1च्या दरम्यान, आणि दरवाजा एकदम धडालकन उघडला. जसं कोणी ताकदवान, माझ्यासारखाच कोणी प्राणी उघडेल. माझ्यासारखा म्हणजे त्याचं 1-2 क्विंटलच्या पेक्षा कमी वजन नव्हतं. तो प्राणी आगडबंबच होता. जर माझ्यासारख्याने त्यांनी बुक्की ठोकली तर कांद्यासारखं आत जाईल मी, अशी शक्तिमान होता तो. डोफे महाराज आजही परिक्रमेत ते आहेत. तर डोफे महाराजांनी मला सांगितलं, तर दरवाजा उघडताना मी पाहिलं म्हणे, त्या ठिकाणी नजर टाकली पण मला कोणी दिसलं नाही. पण म्हणे दरवाजा कोणी लोटल्याशिवाय उघडू शकत नाही, दरवाजा खूप वजनदार आहे. पण एकदम असं चालण्याचा आवाज आला, धाप 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 धाप. एकदम त्या 5 शिड्या ओलांडल्यानंतर 6वं पाऊल माझ्या छातीवर एकदम, तर मी अगदी पूर्ण श्वास आत ओढला, खूप वजनदार पाय. आणि नंतर पुन्हा त्या शिड्यांवरून, खालच्या शिड्यांवर अगदी धाप 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 करत तो कुणी गेला. पण कोण जात आहे माझ्या लक्षात नाही. मी एकदम घाबरून म्हणे पाठीमागे भिंतीच्या कडेला आलो आणि पाहायला लागलो. मला कुणीच दिसेना, परंतु चालण्याचा आवाज. आणि खाली शिवलिंगाजवळ मी पाहिलं त्या ठिकाणी जे 2-3 दिवे टिमटिमत होते, त्या दिव्यांच्या जवळ एकदम प्रकाश शलाका मला दिसली. आणि ती आकृती, बाहेरची जी कडा आहे ही संपूर्ण अगदी प्रकाशमान.
जसं आपण चांदमामध्ये वेताळ दाखवतात तर वेताळाला जशी बाहेरची बाजू कड जशी पांढरी असते तशी पांढरी सुद्धा आणि मध्ये काहीच नाही. म्हटलं हे सालं ब्रह्मराक्षस वगैरे तर नाही आहे काय हा प्रकार. तर आपण भलत्याच ठिकाणी या पुजाऱ्याने बरोबर सांगितलं होतं दार उघडू नको म्हणून, पण मी मूर्खासारखं केलं. पण काय मी ती आकृती पाहिली, त्या आकृतीनं आतलं शिवपूजन सुरू केलं. ती आकृती शिवपूजा करत होती, रुद्राचे मंत्र वगैरे एकादशीने सुरू केली. मलाही वाटलं ब्रह्मराक्षस कधी देवाची पूजा करूच शकत नाही, कारण शूल आणि भगवान हे खूप मोठं स्थान आहे. काय असेल नसेल, पण मला म्हणे दरदरून घाम सुटला. घाम असा अगदी इथून घाम सुरू झाला खालपर्यंत, माझी अगदी कोपिन सुद्धा ओली झाली आणि इतका मी अगदी दरदर दरदर लटलट कापायला लागलो. घसा सुद्धा अगदी सुकला. अब मला असं वाटायचं तो प्राणी आता माझा निश्चितच, पण तो प्राणी पुन्हा आणखीन शिड्या आणखीन चढत पुन्हा वरती यायला लागला. जसं वरती यायला लागलं मला असं वाटलं मी आता दरवाजातून बाहेर छलांग मारावे, पण म्हणे माझी हिंमत काय झाली नाही, हातपाय गळून गेले होते, माझी ताकदच नाही झाली. ती आकृती माझ्या शिडीवर आली आणि उभी राहिली. उभी राहताच म्हणे माझे तर अगदी 7 गेले आणि 5 राहिले. त्या प्राण्याने मला अगदी शुद्ध हिंदीमध्ये विचारलं, आप नर्मदा परिक्रमावासी हो? तर ते उंच पाहिलं म्हणे साधारण 12-13 फूट ती आकृती उंच. कधी म्हणजे माझ्यापेक्षा तर खूपच काही विचित्र असावी. माझ्या घशातून काही आवाज निघाला नाही, फक्त मानेने मी होकार भरला आणि ती आकृती सरळ पुढे निघत गेली आणि दरवाजातून खूप लांब जाईपर्यंत मी आकृती पाहिली म्हणे तिथेच अगदी कोलॅप्स होऊन गेलो. कोलॅप्स होऊन गेलो कारण की इतका घाबरलो होतो की मला काही समजलं नाही. म्हणजे मी तिथे खाली जसा पडलो तसा म्हणे मग सकाळी जेव्हा मला जाग आला त्यावेळेस पुजारी मला वारंवार हलवून जागी करत होता. ज्यावेळेस मी साधारणतः 9 वाजले असतील तर पुजारी त्याच्या गावावरून दुरून येतो, तर त्याने मला हलवलं. तर मी पहिले पुजाऱ्याला डोळे उघडून सांगितलं की मला माफ़ करा, मैं दरवाज़ा उघडून आत आलो. बोले भाई साहब मुझे माफ़ करो. बोले माफ़ कर दो, लेकिन ये आपको क्या होगा? बोले सब फीके फीके लग रहे आप, आपकी आंखें फटी फटी है, ये क्या हुआ है? बोले न पूछो, बोले रात में ऐसा ऐसा हुआ था, मैं बहुत परेशान हूँ. बोले जब से तो मुझे होश ही नहीं है. अच्छा होगा आपने होश दिलाया. तो कुछ डरने की कोई बात नहीं. बोले कल अमावस थी, अश्वत्थामा जी दर्शन के लिए आती है रात्रि में, इसलिए अश्वत्थामा जी ने आपको दर्शन दिए, लेकिन आपको इस रूप में हो, किसी किसी को अलग अलग रूपों में होते हैं. कोई बात नहीं है, किसी परिक्रमा वासियों को आज तक की कोई तकलीफ नहीं दी, बड़ा पवित्र आत्मा होने के कारण. बोले आप जाओ, बोले नहाओ, माँ नर्मदा नहा के आ जाओ, मैं डिब्बे में आपके लिए कुछ प्रसादी लेकर आयो, वो पाल लेना, फिर आपको शांती लगेगी. मग डोफे महाराजांनी सांगितलं की मी तिथे नर्मदेवर गेलो, अगदी मनसोक्त नहालो, आईला प्रणाम केला आणि बा हा काय प्रकार हा रात्रीचा माझ्या काही डोक्यातून जाये ना. पण मी आलो आणि शिवाचं दर्शन पूजन घेऊन त्यांनी जे डब्यामध्ये एक थोडंसं काहीतरी आणलं होतं ते सगळं मी उपहार स्वीकारला आणि नंतर मी पुढे आलो. पुढे आल्यानंतर मला काही मामा लोकांनी वेढलं आणि म्हणाले बा तुमच्याजवळ काय पैसे अडके असतील ते सगळे आम्हाला द्या. मी त्यांना म्हटलं माझ्याजवळ काय, मी अगदी बभूत लावून अगदी चाललेलो आहे, माझ्याजवळ दंड कमंडल आहे, याच्यापेक्षा काही नाही, पाहिजे तर ही लंगोटे ही घेऊन जातो. मग त्यांनी माझ्याकडे पाहिलं वरतून खालपर्यंत, त्यांना काही कळालं नाही. पण माझ्यासोबत म्हणे मी 5,000 रुपये सोबत घेतले होते आणि माझ्या ज्या जटा साधारण 1.5 फूट उंच ज्या आहेत या जटांमध्ये त्या अगदी व्यवस्थित नोटा लावून म्हणे आतमध्ये अगदी जपून ठेवलं होतं. पहिल्या परिक्रमेमध्ये मी अगदी ठाम निर्णय असा घेतला होता की आपल्याला 3 वर्षाची पूर्ण परिक्रमा करायची आहे. मग मध्ये कुठे अडचण येईल काय येईल काही सांगता येत नाही. मग आपल्याला हे पैसे सोबत असो, आता 3 वर्षामध्ये कुठे काय होईल काही सांगता थोडीच येतं. म्हणे पैसे आता कुठे ठेवायचे म्हणून माझ्या जटेमध्येच मी सामावून ठेवले होते. आणि माझ्याकडे पाहिल्यानंतर त्यांना सगळ्यांना वाटलं की आता यांच्याजवळ काहीच नाही. पण साधारणतः 8-10 किलोमीटर पुढे चालल्या गेल्यानंतर एका भल्या मोठ्या दगडाला टेकून मी असं बसलो म्हणे अगदी आरामशीर. पण तेवढ्यात मी हे पाहिलं की जे मला मागे भेटले होते मामा लोक भिल्ल, ते पुन्हा आणखीन धावत 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 माझ्यापर्यंत आले. अगदी त्यांचे हातातले तीर कमटे अगदी माझ्या छातीकडे आणि त्यांचे शिकारी कुत्रे अगदी माझ्याकडे अगदी आवासून उभे. अरे बाप. तर आता वातावरण बिघडलं, पण म्हटलं आता हे आता थोड्या वेळापूर्वी आपल्याला भेटून गेले होते, काही विशेष भिण्यासारखं काही कारण नाही. त्यांना मी सांगितलं अरे बाबा क्यों तकलीफ दे रहा हो, अब मेरे पास क्या मिलेगा, मैं तो साधु आदमी हूँ. बोले आपके जटाओं में जो 5,000 रुपये उसको निकाल के रख दो. 5,000 रुपये साला म्हणे कुठे नोट तर टपकली नाही, काय झालं आहे म्हणे, साला काही समजायला मार्ग नाही, साला कसे काय झालंय. तर म्हणे निश्चितच एखादी नोट बाहेर आली असावी, पण 5,000 रुपये यांना कसं माहीत आणि माझे जटेत आहेत. अरे वा वा. मग त्यांचं एकदम तेवरच बिघडलं.
ते म्हणाले अगर निकाल के नहीं देते तो हमारे बानों में बोले विष लगा है, तो बोले आपको छेद देंगे और हमारे जो शिकारी कुत्ते आपको नोक। अरे बोले बाप मेरी जान से बढ़कर कुछ नहीं है, आप चाहे तो ये ले लो बोले बाप. तर त्यांनी सगळे त्या नोटा बाहेर ठेवल्या काढून. मग नोटा बाहेर काढल्यानंतर मग त्यांनी काय केलं, त्यामध्ये तंबाखू भरली एका एका नोटेमध्ये आणि ते हुक्का लावून प्यायला लागले. त्यांना म्हटलं अगर ये हुक्का ही पीना था तो फिर बाकी नोट मेरे को वापस कर दो. हा, ते म्हणाले ऐसा नहीं हो सकता, ये तो हमारे पास आ गए है भी. म्हणे पण तुम्हाला हे कोणी सांगितलं की माझ्याजवळ 5,000 रुपये, तुम्हाला कसं समजलं? पण समजलं काय? म्हणे आम्ही मामा लोक, त्यात तुम्ही आम्हाला मामा बनवून पुढे चाललात. पण आश्चर्य आहे की मा नर्मदा या ठिकाणी एका भिलिनीच्या रुपयेमध्ये आली आणि आमची ती बहीण असल्यामुळे तिने आम्हाला सांगितलं सगळ्यांनी या ठिकाणी निरंक होऊन जावं लागतं, कोणी सोबत काही नेता येणार नाही. तर तुम्ही म्हणे पैसे जटेमध्ये घेऊन चालले हे आईने आम्हाला सांगितलं आणि त्यामुळे म्हणे तुम्ही या ठिकाणी आमच्या चक्रामध्ये आले. तर अशा प्रकारे हा सगळा प्रसंग ऐकल्यानंतर त्यांना मी म्हणजे अगदी मग पुढे म्हटलं की बा अश्वत्थामाचं दर्शन जे झालं तर हो म्हणे, अशीरगडच्या किल्ल्यापासून साधारणतः इंद्राबुरूंपर्यंत अश्वत्थामाचं वास्तव्य आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी इंद्राबुरूंच्या आसपास म्हणे एक जे गाव आहे त्या ठिकाणी शिव मंदिरामध्ये तुम्हाला दर्शन होऊ शकतं. अजून पौर्णिमा लांब आहे. माझ्या मधामध्ये उत्कटता जागली की अश्वत्थामाला आपल्याला आता पाहिलंच पाहिजे. मग मी पुढे चालत 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 तो म्हणाला मी आता आरामशीर येईन. अतिशय गलेलट्ट डोफी बोवान मी प्रणाम केला आणि पुढे चाललो. तर गोरा बांधला येऊन पुढे त्यांनी जे स्थान दर्शवलं होतं त्या स्थानाकडे माझी मार्गक्रमणा सुरू झाली आणि इंद्रावरुण नावाचं गाव आलं. या ठिकाणी इंद्र आणि वरुण देवतेने तपश्चर्या केली असं एक स्थान आहे. त्या ठिकाणी किनाऱ्यावर शिवाचं जुनं मंदिर आहे, पण त्याच्या आतमध्ये साधारणतः 1-1.5 किलोमीटर आतमध्ये एक गाव आहे, भल्यापैकी गाव आहे आणि त्या गावाच्या जवळ एक शिवमंदिर आहे गावाच्या बाहेर. मात्र त्या ठिकाणी नर्मदा अशी वळून गेली आहे पुन्हा, तर नर्मदेच्या काठीच ते स्थान आहे आणि नर्मदेच्या काठी त्या स्थानावर गावातील लोकांना मी विचारलं, ते म्हणाले अभी 2 दिन बाकी है लेकिन जैसे कि आप यहाँ पर अगर ठहरते होंगे तो ये चमत्कार देखना. आज भी जसं आज सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी अश्वत्थामा येतो. मग माझे अनेक प्रश्न अगदी त्यांना की अश्वत्थामा कसा येतो, काय येतो, कसा दिसला, तुमच्या पिढीमध्ये कसं पाहिलं, तुम्हाला कसं रूप झालं, हे सगळे अनेक प्रश्न अगदी मी अनेकांना भेणावून टाकलं. कारण कुतूहलपोटी हे सगळं असतंच. हे सगळं झाल्यानंतर ते म्हणाले आप काय को परेशान हो रे भैया, आप वहाँ पूर्णिमा के दिन बैठ जाओ. बोले वहां पर हम सब गांव के लोग बोले शाम के 6 बजे के आसपास हर घर का जो माखन जो बनता है लोणी, ते लोणी म्हणे आपापल्या भांड्यांमध्ये घेऊन शिव मंदिरात आणतो आणि शिवाचं मंदिर साधारणतः 15-16 फूट लांब रुंद आहे. आतमध्ये ठेवतो. सगळं मंदिर अगदी पूर्णपैकी पॅक. दरवाजा सुद्धा अगदी पूर्ण फिट होतो. आतमध्ये कुठे खिडकी नाही, कुठे उंदीर सुद्धा आत जाऊ शकत नाही. तर त्या मंदिरात मी 3-4 वेळेस पाहिलं, अगदी ते म्हणताल तसंच. पण शिवाच्या जे लिंगाजवळ सगळ्यांनी त्या दिवशी मी 2 दिवस थांबल्यानंतर पाहिलं की सगळ्यांनी आपापल्या घरून जी भांडे आणून ठेवली. भांडे साधारणतः इतकी जमली होती की साधारण 3.5-4 क्विंटल म्हणजे जवळपास 400 किलो लोणी त्या ठिकाणी जमलं होतं. तर म्हटलं बा एवढं लोणी. आणि त्या लोण्यांच्या भांड्यांकडे पाहिलं. नंतर पुजारी आला, त्याने शिवाची पूजा वगैरे केली, आरती, सगळे गावातील सगळी मंडळी होती. मग त्या पुजाऱ्याने दरवाजा वगैरे ओढून घेतला आणि गावातील मंडळी आपापल्या घरी निघून गेली. मग माझ्यासोबत 2 परिक्रमावासी साधू त्या ठिकाणी थांबले होते. ते याच कुतूहलीपोटी की अश्वत्थामाचं दर्शन घ्यायचं. मग साधारणतः त्यांनी आम्हाला सांगितलं दरवाजाजवळ जाऊ नका. म्हटलं बा तुमचं जसा आदेश असाल. आणि साधारणतः 40-50 फुटावर आम्ही लांब थांबलो. पौर्णिमेची रात्र असल्यामुळे अगदी उजेड, अगदी पूर्ण झकास, सगळीकडे चांदणं आणि समोर पाहतो फक्त दरवाजाकडे आमचं लक्ष. साधारण 11 वाजतापासून आम्ही अगदी ठरवलं होतं की आता झोपायचं नाही. अगदी डोळ्यात तेल घालून पाहायचं अश्वत्थामा कसा दिसतो किंवा कसा. तर ते 2ही साधू दोन्ही बाजूला माझ्या आणि फक्त मात्र एकमेकांना सूचना द्यायची की बा आल्यानंतर किंवा एखाद्याला कोणाला झोप लागेल वगैरे तर ताबडतोब जागी करायचं. तेही बाहेरचे होते. एक हिमाचलचा होता, एक बंगालचा होता. आणि मला असं आश्चर्य वाटलं की म्हणजे त्यांना सुद्धा इतकं कुतूहल की सगळे अगदी म्हणजे डोळ्यात तेल घालूनच पाहत होते. गावातले लोक गावात निघून गेले होते आणि ते शिवमंदिराच्या दरवाजाकडे आम्ही पाहत राहिलो. साधारण 1:30 वाजताच्या अनुमान अंदाज. आमच्याजवळ कोणाजवळ घड्याळ नव्हती कारण की सगळे लुटल्या गेलेलो होतो. फक्त लंगोटवरच चालायचो आम्ही. त्या ठिकाणी जेव्हा दरवाजा साधारणतः आवाज आला, मी साधूला म्हटलं भाई साहब दिख रहा है, कोई दिख रहा है? तो ते दोघे साधू अभी तो कोई नहीं लेकिन दरवाजा खुल रहा है.
तो बोले दरवाजा तो खुल गया है. हां, दरवाजा तो खुल गया है. तर अगदी दरवाजा पूर्णतः उघडला, पण आम्हाला कोणती आकृती नाही, काही नाही. तर त्याला विचारलं, कोणी उघडला, काही दिसतंय? कोणीच दिसत नाही. पण आतमध्ये काय होतं आम्हाला समजलं नाही. मात्र साधारणतः अर्ध्या तासानंतर एक भला मोठं पाऊल समोर पडताना दिसलं. ते पाऊल साधारण 1.5 फूट लांब आणि 12-15 इंच रुंद असं काहीतरी भलं मोठं पाऊल फक्त दरवाजातून बाहेर येताना दिसलं. त्या दोघांनी पाहिलं, मी पाहिलं. पण त्यानंतर काही आकृतीने पुन्हा काहीच नाही. मात्र दरवाजा उघडून घेतला, दरवाजा पूर्णपणे बंद, साखळ लावल्या गेली. मात्र आम्हाला त्यानंतर काही दिसलं नाही. आम्ही सगळ्यांनी प्रणाम केला की अश्वत्थामाशिवाय दुसरं कोणीच असू शकत नाही. फक्त त्याचं पावलाचं दर्शन आम्हाला झालं. एवढं फक्त मी सद्भागी आहे. ते अमर आत्म्याचं दिव्य दर्शन झालं. आणि मग तिथून मात्र मग सकाळपर्यंत आम्ही जागी राहिलो. म्हटलं पुन्हा काही या ठिकाणी घडेल, पण सकाळपर्यंत काहीच नाही. सकाळी सूर्योदयाच्या जवळपास आम्ही स्नान करून नर्मदेत पुन्हा पुजारी यायची वाट पाहत होतो. पुजारी आल्यानंतर जसा दरवाजा उघडला तसं आम्ही आत डोकावून पाहिलं. म्हणजे जे लोणी जे होतं त्याचं काय झालं, अगदी सगळे भांडे अगदी साफ केलेले, म्हणजे अगदी चोपडे. एखादा उंदीर किंवा पाल मांजर आली तरी त्याचे शितडे राहतात, पण तसं काही नाही. अगदी सगळ्या भांड्यांमधलं साफ. मी त्यानं विचारलं, एवढं लोणी खाऊन गेला अश्वत्थामा? तर म्हणे अगदी नेहमीचा प्रकार आहे हा. सगळं अगदी लोणी खाऊन जातात आणि काही त्यांचा जो इथे जो डोक्याला जे मणी काढलेला त्या ठिकाणी अजून व्रण आहे तिथेही लावून जातात. तर म्हटलं तुम्हाला कोणकोणत्या रूपात दर्शन झालं? म्हणजे दर पिढी आम्हाला अनेक रूपांमध्ये लोकांना दर्शन झालं. अनेक वेळ साधू वेशात येतात, भिल्ल वेशात येतात, अनेक वेशात येतात. लहान मोठे अनेक रूपांमध्ये लोकांनी पाहिलं. आकृती असते असं सुद्धा पाहिलं. परंतु आता हे पाऊल दिसलं, म्हटलं मला फक्त या पलीकडे काहीच दिसलं नाही. पण पाऊल खाली तिथे उमटलेलं नव्हतं. खाली पाऊल उमटलेलं नव्हतं जमिनीवर. आणि हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर म्हटलं आजही दिव्य शक्ती इथे वास करते आहे. यामध्ये अतिशयोक्ती नाही. कारण की पंडित काका धनागरांसोबतही माझी चर्चा झाली होती आणि नानांनी सुद्धा यासंबंधी उल्लेख केला. आणि कल्याणदास महाराज मला अमरकंटकला भेटले. तर कल्याणदास महाराजांना 2 वेळेस मात्र अश्वत्थामाने दर्शन दिल्याची, भेट दिल्याची त्यांनी मला प्रत्यक्ष सांगितलं. अमरकंटकला कल्याण सेवा आश्रम आहे आणि महाराजांचा खूप मोठा अधिकार आहे, तसं अनेक लोकांनी मला सांगितलं. आणि त्यानंतर अनेक दिव्य विभूतींमध्ये मा सती अनुसूया यांचं मला दर्शन झालं आणि भगवान दत्तात्रयाचं त्यांच्यासोबत दर्शन झालं. त्यानंतर मा नर्मदेनी मला समुद्राची जी पंचकृषी आहे त्या ठिकाणी लाडवाचा प्रसाद दिला. दिवसभरात मला काही मिळालं नव्हतं, तर रात्री 2 वाजता मला प्रसाद मिळाला. आणि अशा प्रकारे अनेक दिव्य शक्ती आजही नर्मदेच्या काठी आहेत. अदृश्य स्वरूपात सुद्धा अनेक दिव्य शक्ती म्हणजे अनेक ऋषीमुनी सुद्धा आज चालत आहेत. कधी कधी इतकी गती जबरदस्त असते की अदृश्य रूपामध्ये अगदी म्हणजे कमंडल एकमेकाला लागतं. अगदी इतक्या संख्येमध्ये दिव्य शक्त्या चालत आहेत. आणि किनाऱ्यावर दोन्ही बाजूला अनेक संत महात्मे आहेत, दिव्य शक्तीधारी आहेत. कोणी मौनी बाबा आहेत. अनेकांनी 12-12, 15-15 परिक्रमा नर्मदेच्या केलेल्या आहेत. आणि मा नर्मदेची अथक कृपा सगळ्यांवर झाली. ती सुद्धा म्हणजे आपोआप नाही होत, फक्त तुम्ही श्रद्धा ठेवा, निश्चित मा नर्मदा तुम्हाला दर्शन देईल. आता ओंकारेश्वरच्या ठिकाणी तुम्ही जालच, तर ओंकारेश्वरला सुद्धा मातेचं फार पवित्र स्थान आहे. त्या ठिकाणी पूजन करा आणि आईला काय मागायचं ते मागून नंतर मग तुम्ही घरी जा. आणि तुमच्या सर्व रूपांमध्ये मी मा नर्मदेला पाहतो आणि प्रणाम करतो. इथेच मी विराम देतो. नर्मदे हर.